प्लेटोची न्याय संकल्पना आणि आधुनिक न्याय संकल्पना ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. न्याय हे आधुनिक काळातील वेगळी संकल्पना ठरते आणि प्लेटोच्या अनुषंगानं न्याय ही संकल्पना खूप वेगळी आहे. प्लेटो यांच्या मते न्याय ही नैतिक आणि सामाजिक आत्मिक उन्नतीचा एक प्रकार मानला जातो. याच्यामध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून न्याय म्हणजे कामाची योग्य रीतीने विभागणी. आता कामाची विभागणी म्हणजे काय, तर माणसाच्या आत्म्यांची विभागणी असं ते म्हणतात. जसे की थोडक्यात सांगायला गेलं तर वेगवेगळे वर्ग आहेत, त्यांनी एकमेकांच्या कामामध्ये हस्तक्षेप न करता स्वतःच्या कामामध्ये पारंगत्व मिळवणं म्हणजेच न्याय, अशा प्लेटोंची मांडणी आहे. द रिपब्लिक या ग्रंथामध्ये त्यांनी न्याय या संकल्पनेची विस्तृतपणे मांडणी केलेली आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की शासक वर्गाने जे आहे ते शासन व्यवस्था चालवावी, ते बुद्धीने तेज असतात. याच्यासाठी त्यांनी आदर्श राजा कसा असावा किंवा राज्यकर्ता कसा असं विश्लेषण केलेलं आहे. त्याचबरोबर संरक्षक वर्ग जो आहे त्यांनी समाजाच्या किंवा राष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडावी आणि उत्पादक वर्गांनी उत्पादनाचं काम करावं अशी विभागणी केलेली आहे. आणि ही विभागणी म्हणजेच न्याय होय. आणि ही विभागणी झाल्यानंतर प्रत्येक गटाने आपापल्या कामामध्ये पारंगत व्हावं आणि कोणाच्याही कामामध्ये हस्तक्षेप न करावं, अशी न्यायाची मांडणी प्लेटो यांनी केलेली आहे.